कसं आहे मित्रांनो, 2-3 दिवस झालं थंडी जास्त पडल्यामुळं आमची कोकरं पण त्या चुलीपासून काय हालेनं झाले ते. त्यात कालच मम्मी आल्या गावावरनं, त्यामुळं मम्मीला म्हणलं आज काय आपण धार काढणार नाही, तुलाच धार काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या भावाला जायचं होतं मकवान आणायला, त्यामुळेच निघालो तो. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, काही दिवसाच्या पाठीमागं आपण मकवान घेऊन एका जागेला ढीग मारला होता आणि तिथनंच आज मकवान आणायचं होतं. फायनली मग पोचल्यानंतर तर तुमच्या भावानं ओकेमध्ये ते फडकं हातरून घेतलं. फडकं हातरून झाल्यानंतर घे मक्काच्या पेंड्या की त्या फडक्यावर रचायला सुरू केल्या. मक्काच्या पेंड्याच पटापट रचून घेतल्या. रचून झाल्यानंतर एकदाच बांधून घेतलं. बांधून घेतल्यानंतर कवळा उचलला, गाडीवर ठेवला आणि आलो घरी. घरी आल्यानंतर मित्रांनो, शाळेला जायच्या टायमिंगला बरोबर गाडीतलं तेल संपलं. अरे त्याच्या मायला म्हणलं, त्यासाठी सतीशला फोन केला आणि येताना तेल तेवढं आणायला सांगितलं. तेल टाकून झाल्यानंतर मित्रांनो, मी आणि सतीश निघालो की ओके मध्ये शाळेकडे. शाळेतनं घरी आल्यानंतर संध्याकाळी आलो तो मित्रांनो दूध घालायला गावात. दूध घातल्यानंतर दुकानचा बाजार एक घरच्याने आणायला सांगितलं होता, त्यामुळे दुकानचा बाजार एक घेतला. बाजार घेतल्यानंतर आज आहे शनिवार असल्यामुळं आमच्या गावचा आठवड्याचा बाजार असतो, त्यामुळं आठवड्याचा बाजार पण घेतला. आठवड्याचा बाजार घेतल्यानंतर मित्रांनो, कधी आठवड्याचं बाजारचं भजी घेतलं नाही तर असं कधीच होत नाही, कारण बाजारचं भजी खाण्याचा एक वेगळीच मजा असते